नमस्कार श्रोते मित्र हो. आज आपण दमा मिराजदार लिखित बाळू देशपांड्यांचा टीव्ही ही कथा ऐकणार आहोत. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. साखर कारखान्याच्या आवारापासून अर्ध्या मैल अंतरावर बाळू देशपांड्यांची वस्ती होती. बाळू, त्याचा भाऊ आणि सगळ्यांची बायका पोरं. सोबतीला सगळीकडे ऊसच ऊस होता. बाळूच्या रानातही 25-30 एकर ऊस उभा होता. आसपास सगळे दांडगे बागायतदार होते. रानात त्यांचे टोलेजंग बंगले होते. विजेचा प्रकाश तर होताच, पण बाकीच्या सगळ्या शहरातल्या सुखसोयी होत्या. फटफट्या होत्या, जिपा होत्या आणि अँबॅसिडर गाड्याही होत्या. रस्ता दिवस रात्र वाहत असायचा. ऊस घेऊन बैलगाड्या तर सारख्या चाललेल्या असत, पण या नवीन गाड्यांचा धुमाकूळही एकसारखाच चाललेलाच असायचा. घरोघरी फोन झाले होते, फ्रीज आले होते. रेडिओ आणि ट्रान्झिस्टर यांची तर मातब्बरीच नव्हती. शहरातलं प्रत्येक आश्चर्य आपल्या घरात आणण्याची एक प्रकारे चढाओढ चाललेली असायची. एकापेक्षा एक गब्बरगंड माणसं होती. कुणी कुणाला ऐकतच नव्हतं. बाळू देशपांडे गरिबीतून वर आला होता. हळूहळू उबदारीला आला होता. पण मोठा हौसी माणूस होता. पैसा बऱ्यापैकी मिळाल्यावर त्यानेही घरात नव्या नव्या गमती जमती आणल्या होत्या. रानात बंगली वजा टुमदार घर बांधले होते. तशी जरूर नव्हती, पण तरीही त्याने गाडी घेतली होती. फोन घेतला होता. फटफटी तर होतीच. घराला लागून त्याने बाहेर किराणा मालाचे दुकान टाकले होते. पिठाची गिरणी टाकली होती. त्यातही त्याला बरे पैसे मिळत होते. एकूणच बाळू तसा सुखी मनुष्य होता. त्याच्या विहिरीवर इंजिन तर होतेच, पण तिथून फरलांगभर अंतरावर नळ्या टाकून त्याने घरात 24 तास पाणी मिळेल अशी व्यवस्था केली होती. घरात फ्रीज होता. नानी घरात भला मोठा गिझर लावलेला होता. अहो, शहरातली प्रत्येक गोष्ट त्याच्या घरी होती. काय नव्हते हाच प्रश्न विचारावा. नाहीतरी बक्कळ पैसा मिळायला लागला तर माणसाने दुसरे तरी काय करावे. पण इतके सगळे असले तरी बाळू तसा मनातून सुखी नव्हता. त्याला काहीतरी कमी वाटत होते. बाळू तसा इरेसरीचा गडी होता. असे काहीतरी आपण केले पाहिजे की लोकांनी तोंडात बोटं घालून आपल्याकडं पाहत उभे राहावे असे त्याला वाटत होते. लोकांनी आपला हेवा केला पाहिजे. ह्याच्याजवळ आहे ते आपल्याजवळ नाही म्हणून मनात चरपडले पाहिजे, बोटे मोडली पाहिजे. बाळोबा बाळोबा म्हणून येता जाता गोंजारले पाहिजे. आणि बाळोबा काय, चांगले बाळासाहेब म्हटले पाहिजे. चांगली 50शी गाठत आलो तरी आपल्याला अजून कोणी बाळासाहेब म्हणून हाक मारत नाही म्हणजे काय. म्हणून बाळूने इरेसरीने एक एक गोष्टी घरात आणल्या होत्या. पण गावाला त्याचे फारसे कौतुक नव्हते. अवतीभोवती सगळे भले भक्कम शेतकरी होते. बाळूपेक्षा त्यांचा बारदाना दांडगा होता. 50-50 एकरावर त्यांचा ऊस होता. बाळूपेक्षा त्यांचे दांडगे बंगले रानात झाले होते. अँबॅसिडर गाड्या होत्या, फटफट्या होत्या. घरी सगळ्या सुखसोयी होत्या. मग बाळूचे तिथे कुणाला कौतुक वाटणार. असे काहीतरी केले पाहिजे की इतरांपेक्षा आपले वैशिष्ट्य सिद्ध व्हावे. पण नेमकं काय करावे. बाळूला उत्तर सापडत नव्हते. आणि विनाकारण दुःखी होणाऱ्या माणसातील चालीरीती अनुसरून तोही दुःखी होता. मनातून अस्वस्थ होता. मग एके दिवशी आपल्या सरकारलाच त्याचे दुःख समजले असावे. ते नाहीसे करण्यासाठी एक नवीन योजना जाहीर झाली. तिचे उद्घाटनही झाले. आणि बघता बघता टेलिव्हिजन नावाची एक नवीन वस्तू मुंबईत वावरू लागली. मग सिंहगडावर झेंडा लावून पुण्यातही आली. पुण्यात गल्लोगल्ली टीव्ही सेट्स दिसू लागले. पुण्याच्या आसपासही त्याचा प्रसार झपाट्याने झाला. केव्हा तरी लग्न कार्याला आल्यावर बाळूने पुण्यात हा नवा शोध बघितला. दुकानदाराकडे जाऊन माहिती काढली. आपले गाव पुण्यापासून थोडे लांब आहे. तिथं टीव्ही चालेल की नाही याची चौकशी केली. आणि बूस्टर का फिस्टर लावून हे यंत्र चालेल असे समजल्यावर तो खुश झाला. एका धडाक्यात त्याने पैसे मोजले आणि हे यंत्र घरी बसवायला सगळी व्यवस्था केली. गौरी गणपतीला आल्यासारखा टीव्ही बाळूच्या घरी आला. आणि प्रत्यक्ष चित्रे दिसू लागली, ऐकू येऊ लागली. तेव्हा बाळूला आनंदाने उड्या माराव्यात असे वाटू लागले. बाळूचा आनंद वाढायला आणखी एक कारण होते. त्यात पाहिजे होती ती गोष्ट बरोबर घडून आली होती. इतर बड्या धेंड्यांनीही यापूर्वी आपल्या घरात टीव्ही आणून बघितले होते,
पण त्यांच्या टी व्हीवर काहीच दिसत नव्हते. मंडळींनी नाना तऱ्हेने खटपट करून बघितली होती, पण काही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे सबंध गावात एकट्या बाळूमामाच्या घरात टी व्ही चांगला दिसतो ही गोष्ट हा हा म्हणता गावभर झाली. बाकीचे चरफडले. बाळू मात्र मनापासून खूप खुश झाला. आता येतील का नाही लोक झक मारीत आपल्याकडे? बाळासाहेब बाळासाहेब म्हणून सलाम ठोकतील की नाही? ठोकलाच पाहिजे. वस्तूच अशी लाभलेली आहे. आता एकेकांची गंमत बघतो लेकांनो. पहिल्या दिवशी समारंभ केल्याप्रमाणे थाट उडवून बाळूने टी व्हीचे उद्घाटन केले. आसपासची 50 पाऊणचे माणसे बोलावून आणली. सगळ्यांना चहा पाजला. टी व्हीचा खेळ संपला. चहापाणी झालं. तरी लोक बाळूच्या बैठकीत बसून राहिले. निरनिराळी माहिती विचारत राहिले. डाव्या हाताच्या एका बोटाने दात कुरीत एक जण म्हणाला, केवढ्याला पडलं हे यंत्र बाळोबा? 4,000 रुपये. बाळूने ऐटीत उत्तर दिले. पर हिथं कसं आणलं हे? आपल्या गाडीनं. मधी काही मोडलं बिडलं नाही? तात्या मोडायचं कारणच काय? अलगत फुलावांनी आणल्यावर दगाफटका कसा होईल? नुसत्या लाईटवरच चालतो. दुसऱ्याने चौकशी केली. इतक्या लांबचा सिनेमा इथं कसा दिसतो? बाळूला या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नव्हतं, पण म्हणून गप्प बसणाऱ्यांपैकी तो नव्हता. चेहरा गंभीर करून तो प्रश्न विचारणाऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, तशी आयडियाच याद केलेली असती. आणि आतनं आवाज कसा येतो? रेडिओप्रमाणे. रेडिओ वेगळं. ह्यात तशी अरेंजमेंटच केलेली असती निराळी. मग मजा आहे बाळोबा तुमची. आता काय रोज बातम्या, सिनेमा आणि गाणी. नेमकं हेच बाळूला हवे होते. तुमची काय बुवा चैन आहे असे लोकांनी म्हणावे. आपला हेवा करावा हीच त्याची इच्छा होती. त्यामुळे तो खुलला आणि सगळ्यांनी या बोलण्याला माना डोलावल्या. तेव्हा तो फारच खुश होऊन गेला. चेहरा हसरा करून तो म्हणाला, अहो सगळ्यांचीच करमणूक झाली. आमच्याबरोबर तुम्हीही बघितला टी व्ही तर काय झिजतो काय तो? येच चला अदनमधनं बघायला. आपलंच घर आहे. अनुमान करू नका. मंडळी अनुमान करणाऱ्यापैकी नव्हतीच. चांगली आगळपगळ होती. त्यातून बाळूने आग्रहाचे निमंत्रण दिले. मग काय विचारता? हा हा म्हणता बातमी पसरली. देशपांड्याकडचा टी व्ही बघायला माणसं रोज संध्याकाळी येऊ लागली. त्यांच्या नादानं त्यांचे पै पाहुणे येऊ लागले. बाळूचे घर मुळातच मोठे. दोघे तिघे करते सवरते भाऊ, त्यांच्या बायका, मुलं बाळं, घरातलीच फौज 25 जणांची. त्यातून ही गर्दी सुरू झाली. 50 पाऊणचे माणसांचा पुट्टाच्या पुट्टा बाहेरच्या बैठकीत संध्याकाळपासून एकसारखा बसून राहू लागला. बाळूनेही 4-8 दिवस सगळ्यांचा चहापाणी करून खुश केले. आता मंडळी त्याला अधूनमधून बाळासाहेब म्हणू लागली. आणखी काय पाहिजे? 8 दिवस गेल्यावर बाळूची बायको बाळूला म्हणाली, हे असं चहापाणी किती दिवस चालायचं? रोज किती दूध खरचतं हे माहीत आहे का नाही? बाळूला साधारण कल्पना आली होती, पण त्याचा फुगलेला फुगा अजून वरच तरंगत होता. खाली आलेला नव्हता. उत्साह कायम ठेवून तो म्हणाला, जाऊ दे ग, आपल्याला कुठं विकत दूध आणायला लागतंय? घरच्याच तर गाई म्हशी आहेत. 10 सेर दूध निघतं रोज. पर त्यातलं निम्मं चहा पाण्याला चाललंय संध्याकाळच्या. असलं नाही परवडायचं आपल्याला. बाळूची बायको एवढंच बोलून तरातरा स्वयंपाकघरात गेली. बाळूही विचारात पडला. तसा तो बायकोला जुमानणाऱ्यापैकी नव्हता, पण बायकोचे म्हणणे त्याला चुकीचे वाटत नव्हते. रोज 4-5 सेर दूध फुकटाफुकटी खर्च करायचे ही गोष्ट त्यालाही मान्य होण्यासारखी नव्हती. म्हणून त्याने थोडा वेळ विचार केला. मग जेवायच्या वेळेला बायकोला सांगून टाकले, आजपासनं चहा पाण्याचं कलम बंद हा. येणारे येतील, बघतील आणि जातील. जास्त दिवस लाड करू नका कोणाचे. लाड कोण करतंय? तुम्ही का आम्ही? बायकोने वाक्य संपवता संपवता हातातली भाकरी एका झटक्यात बर्षेंच्या तव्यावर आदळली. कोणी का असना, बंद करा म्हणजे झालं. बरं. शेजारी धाकटा भाऊ जेवायला बसला होता. तो बाहेरचं दुकान बघत असे. भाकरीचा घास घशाखाली घालून तो नम्रतेने बोलला, आणि पान सुपारीचं कलम ही बंद कर दादा. 8 दिवसात 2 किलो सुपाऱ्या उडाल्या. असं? बाळूला आश्चर्य वाटलं.
असं म्हणजे दिलेली सुपारी परतच येत नाही, सगळी गडप. लोक तर आपले असे आहेत, नुसती पान तंबाखू खाणार नाहीत, ताटातली पुन्हा खिशात घालून जातील, उद्याचंही भागल म्हणतील. दादा, नुसती पानं 5 रुपयाची झाली, ती तर रोकड मोजून आणावी लागतात. आणि तंबाखूही 5 रुपयाचा खलास. आईला भडवे दुष्काळातनं उठल्यासारखं करत्यात. आता तूच बघ म्हणजे झालं. बंद कर, आजपासनं पान सुपारी पण बंद, नुसतं या आणि बघा म्हणावं. असं म्हणून बाळूने रागारागाने उरलेले 4 घास खाल्ले आणि तो हात धुवायला उठून गेला. शनिवारी संध्याकाळी 5च्या सुमारास बाळूच्या दुकानात फोन किरकिर वाजला. बाळोबा दुकानातच हिशेब बघत बसले होते. त्याने आयटीत फोन हातात घेतला. मऊ आवाज काढून बोलला, हॅलो. फोनवर बोलताना बाळू नेहमीच खुशीत असे आणि हॅलो म्हणताना तर आपण ऐन शहरातच आहोत असे त्याला नेहमी वाटत असे. म्हणून मऊ आवाजातच तो म्हणाला, हॅलो. तेवढ्यात पलीकडच्या बाजूने एक भसाडा आवाज एकदम त्याला ऐकू आला. बाळोबा बामन हाय का? कोण आहे? बाळू खेकसला. मी भगवान पाटील बोलतोय. का? आवाज वळखून येईना का? काय गोळी बिळी मारली एखादी? आता बाळूला बरोबर ओळखू आले. भगवान पाटीलच हे, त्यांचाच आवाज. रुंद जबड्याच्या या माणसाच्या दातखिळीतून शब्द बाहेर पडू लागले म्हणजे तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्यासारखी त्या शब्दांची भयभीत अवस्था वाटायची. अगदी अर्धमेले होऊन ते शब्द तोंडाबाहेर पडत. बाळूने आवाज ओळखला तसा त्याचा सूर जरा नरम झाला. काय म्हणता पाटील? अरे, तुमच्या घरी काय टीव्ही आणलाय म्हण? होय होय, झाले 4-8 दिवस. मग आम्हाला सांगायचं असतं का नसतं? सांगणारच होतो. कवा? आम्हाला वर्ण चिठ्ठी आल्यावर? बाळू उगीच हसला. त्याला हसू आणावेच लागले, कारण दुसरे काही करणे शक्य नव्हते. नुसतं हसून साजरं करू नका बाळोबा. तो सिनेमा कवा सुरू होतो? होईल तासाभरानं. मग आम्ही समधीच येतो तिकडं. आम्हाला बी बघायचं आहे. या की, या, अवश्य या. 10-5 मिनटं लेट झालो तर त्यासनी म्हणाव थोडं थांबा, पाटील येत्यात, ते आल्यावर सुरू करा. बरं बरं. बाळूने फोन खाली ठेवला. हसून भावाला म्हणाला, बघितलंस, भगवान पाटील येतोय आणि मला सांगतोय लेट झाला तर सिनेमा उशिरा सुरू करा. आईला एक एक नग आहेत बुवा. धाकटा भाऊ फी फी करून हसला. मग गंभीर होऊन म्हणाला, ते सगळं खरं दादा, पण ही बडी धेंड गावातली. बर मग? त्यांना तर चहा पाणी करायलाच पाहिजे, नाहीतर त्यांचा अपमान होईल. अरे खरंच की. मग करायचं, मग आणि काय. आजचा दिवस काही इलाज नाही. या दोघा भावांचे एवढे संभाषण होते न होते एवढ्यात फोन वाजला. बाळूने तो कानाला लावला. हॅलो, कोण बोलतंय? तुम्ही कोण बोलताय? अहो पण फोन तुम्ही केलाय ना, मला सांगा तुम्ही कोण बोलताय? बाळू चिडला. मी सिंगाटे नानांचा मुनीम बोलतोय. काय म्हणताय? तुमच्याकडं काय टीव्ही बसविलाय म्हण? बर मग? तसं नवं, शिंगटे नाना आणि त्यांची मंडळी सांच्याला बघायला येणार आहेत. होय काय? येऊ द्या की. कवा उघडतो तो? कोण? आपला टीव्ही हो. हां हां, या 6च्या पुढं. आज सिनेमा हाय ना? हां हां, या. बाळूने फोन जवळजवळ खाली आदळलाच. शिंगटे नाना म्हणजे साधे प्रकरण नव्हते. साखर कारखान्याचे ते एक कर्तबगार डायरेक्टर होते. त्यांच्या एका शब्दाबरोबर सगळा कारखाना वर खाली होई. निदान 100 माणसं इकडे तिकडे पळत. बाळूचा ऊस त्याच कारखान्याला होता. शिंगटे नानांना दुखवणं अजिबात शक्य नव्हतं. त्यांचे स्वागत करणे आवश्यकच होते. पण प्रश्न तो नव्हता. हे शिंगटे नाना बरोबर किती माणसं घेऊन येतील याचा भरवसा नव्हता. नाना नेहमी कसल्या तरी इलेक्शनच्या घाईत असत. इलेक्शन नसेल तर कसल्या तरी मीटिंगच्या गडबडीत असत. त्यामुळे त्यांच्याबरोबर नेहमीच 5-25 लोकांचा फौजफाटा असायचा. पुढे एक जीप,
मागं एक जीप आणि मध्ये त्यांची कोरी करकरीत ॲम्बॅसिडर गाडी. काही वेळेला 2-3 फटफट्या पण बरोबर. हे अगदी कमीत कमी. वेळ प्रसंगी ही तैनाती फौज वाढलेलीच असायची. आता इतक्या सगळ्यांना चहा पाणी, पान सुपारी इतकंच नाही तर बिडी सिगारेटसुद्धा. सिंगटे नाना स्वतः हिरव्या धाग्याची बिडी ओढत. पण बाकीच्या मंडळींना मात्र कॅप्टन, पनामा असले काहीतरी लागत असे. बाळूचा उत्साह थोडा कमी झाला, पण त्याने तो विचार मनातून झटकून टाकला. जाऊ द्या हो, नवीन आहे म्हणून येतील 4 दिवस मंडळी. पुढं कशाला येत आहेत? त्यांची त्यांना काय कामधामं नाहीत. आणि आपणच हे मनात म्हणत होतो ना, ही बडी धेंड कशाला पाय वाकडा करून येतात आपल्याकडं? टी व्ही बघायला म्हणून येत आहेत. यांच्यावर एक तरी कंडा लावला का नाही आपण शेवटाला? मग झालं तर येऊ द्यात, होऊ दे काय खर्च व्हायचा असेल तो. संध्याकाळपर्यंत बाळू असा विचार करीत राहिला. तोपर्यंत आणखी 4-5 फोन आले. कुणी साखर कारखान्यातले डायरेक्टर होते, कुणी चीफ केमिस्ट होते, कुणी दुसरे बागायतदार होते, गावातले 1-2 चरखीपिंडीचे व्यापारी होते. सर्वांच्या बोलण्याचा मुद्दा एकच होता. तुमच्याकडे टी व्ही आलाय म्हणून समजलंय. आज शनिवारी सिनेमा पाहायला मिळतो म्हणून आणखी समजलंय. तेव्हा आम्ही सगळे टी व्ही बघायला येतो. धाकटा भाऊ वैतागून म्हणाला, आत्ता? होऊ दे खर्च, एवढी काय काळजी करायची त्यात? 4,000चा 5,000ला पडला असं समजू. दादा, खर्चाचं म्हणत नाही मी. मग इतक्या सगळ्या मंडळींची बसायची व्यवस्था काय? होय की रे, तो एक डोक्याला तापच आहे. दोघाही भावांनी मिळून बाहेरच्या बैठकीतलं सामानसुमान हलवले, इकडे तिकडे ठेवले. टी व्हीची खोली पूर्ण रिकामी केली, खाली सतरंजा टाकल्या. मग भगवान पाटलाला खाली बूट टेकून बसता येत नाही हे लक्षात आले. त्यामुळे बाहेर नेलेला कोच पुन्हा आत आणला, भिंतीकडेला ठेवला. पान सुपारीचं तबक भरून ठेवलं. चहा पाण्याची झटपट तयारी केली. संध्याकाळ झाली तशी एक एक मंडळी येऊ लागली. गाड्या, जीप, फटफट्या, सायकली यांची बाहेर रेटारेटी झाली. बायका माणसानं पोरं यांचा एकच गलका झाला. कुणाचं कुणाला समजेना इतका गोंधळ उडाला. शिवाय सिनेमा सुरू होईपर्यंत प्रत्येकाचं शंका समाधान. केवढ्याला आणला टी व्ही बाळू काका? 4,000. महाग लागला मग? का हो, आमचं पाहुणं आहेत मुंबईला, त्यांनी 3,000त घेतलाय. अहो मग ती कंपनी वेगळी असेल. अरे तिच्या आईला, ह्यात बी कंपन्या आहेतच का? टी व्हीकडे पाहत भगवान पाटील जबडा विस्पारून म्हणाले, पर ह्याची आयडिया काय माझ्या ध्यानात येत नाही. ह्यो सिनेमा थिएटरातलाच असतोय काय ह्याच्यासाठी वायला दाखवलेला असतोय? इतका बारकुसा पडदा, काम करणाऱ्याचं कसं? अंग आकडल्यावानी वाटत नसेल का? तसं नसतं ते. मग तशीच अरेंजमेंट केलेली असती त्यात स्पेशल, त्यामुळं सिनेमा दिसतो. अरे तिच्या आईला. एवढ्यात सिनेमा सुरू झाला आणि त्यामुळं मंडळींचे प्रश्न तात्पुरते बंद झाले. आधी जरी पुष्कळ गोंधळ चालला असला तरी सिनेमा मात्र लोकांनी बराच शांतपणे पाहिला. फक्त काही पोरे मध्येच केकाटली. बायकांनी सिनेमातल्या नटीकडं बोटे दाखवून ती बघ ती बघ असं थोडासा अधूनमधून गलका केला. सिंगटे नानांनी नाच बघता बघता ॲ हल्लं असा 2-3दा मोठ्यांदा अभिप्राय व्यक्त करून अंग घुसळले. त्यामुळे इतर घरातल्या बायका शरमल्या आणि फिदी करून हसत राहिल्या. भगवान पाटलांनी पडद्यावरची अक्षरं दरवेळेला मोठ्यांदा वाचण्याचा प्रयत्न केला. एवढ्या काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर बाकी सिनेमा पाहण्याचा कार्यक्रम आनंदाने आणि शांततेने पार पडला. मधल्या सुट्टीत चहा पाण्याचा दणका उडाला. त्यात पोराटोरांनी 4-2 कप बशा फोडल्या. एक जण 2-2 कप चहा प्यायले. मग पान सुपारी, विडी सिगारेट यांचा फेरा झाला. 1-2 तान्ह्या पोरांनी सतरंजीवर ओले करून ठेवल्यामुळे बाकीच्या बायकांनी आपली पोरं बाहेर नेऊन आणली. त्यांनी बाळू देशपांड्यांच्या स्वच्छ अंगणात जलरंगातील चित्रे काढून ठेवली. बाळू अगदी वैतागून गेला. सगळी मंडळी वस्तीबाहेर पडायला त्या दिवशी रात्रीचे 11 तरी वाजले. कशी तरी अंथरुणं टाकून त्यावर आडवं पडता पडता बाळूनं बायकोला विचारलं, काय ग, कसा होता सिनेमा? बायको ठसक्यात बोलली,
मुद्दाम विचारता होय? अंगात तरी किती कळा आहे तो तुमच्या? बाळू गांगरून बोलला. का बरं, काय झालं? अहो, सिनेमा बघायला तरी मिळाला का मला धड? म्हणजे मग उमऱ्यावर बसली नव्हतीस? किती? 5 मिनटं. जिनं तिनं उठायचं आणि विचारायचं, पाणी देता का? थोडं दूध देता का? दूध? दूध कशाला? त्यांच्या लेकरांना पाजायला. ह्याची दुधाची येळ झाली या. थोडं दूध आहे का? तास दीड तास ह्योच गोंधळ नुसता. शाब्बास. आणि मागणं तुमचं चहा पाणी. तरी चहा धाकट्या जाऊबाईंनी केला. पण कप बशा विसळता विसळता मी बेजार झाले. कशाचा सिनेमा आणि कशाचं काय? काहीतरी आणून ठेवता आणि सगळ्या घराला कहार. हे ऐकल्यावर बाळूने ताबडतोब डोक्यावर पांघरून ओढून घेतलं आणि 2 मिनिटाच्या आत त्याच्या घोरण्याचा आवाज पांघरुणाबाहेर ऐकूही येऊ लागला. त्यामुळे नवरा बायकोंचे हे संभाषण थांबले. बाळूची बायकोही मग कूस बदलून झोपी गेली. दुसऱ्या दिवसापासून पुढच्या शनिवार रविवारपर्यंत बाळूच्या वस्तीवर त्या मानानं गर्दी कमी होत होती. रोजचे फक्त 15-20 जणच होते. त्यांना काही बाळूने चहा दिला नाही. पण त्यापैकी एका घरची माणसं बैलगाडी करून आली होती. त्यामुळे त्यांच्या बैलांना वैरण मात्र बाळूला द्यावी लागली आणि गाडीवानाला आपल्या घरच्या गाड्याबरोबर जेवणही द्यावे लागले. पान सुपारीचे तबक ठेवायचे बंद झाले होते. पण कोणीतरी मागितल्यावर बाळूला मग सगळा सरंजाम आणावाच लागला. सुदैवाने गोष्ट एवढीच घडली की एकाच तबकात एक एक दिवस भागला. त्यापेक्षा अधिक खर्च आला नाही. शनिवारपर्यंत बाळूला फोन मात्र पुष्कळ आले. या शनिवार रविवारी कोणते सिनेमा आहेत? त्यात कुणाकुणाची कामं आहेत? सिनेमा साधारणपणे केव्हा सुटेल? येताना आम्ही वस्तीपर्यंत एसटीनं येऊ, पण परत जाताना सोय काय? आम्हाला यायला थोडा उशीर झाला तर पुढची जागा रिझर्व ठेवाल काय? वगैरे वगैरे. मध्येच एकदा सकाळीच भोकरवाडीचे खुंटे गुरुजी बाळूच्या भेटीला आले. तपकिरीचा बार नाकात उडवून ते म्हणाले, तुमच्याकडं काय टीव्ही बसवलाय म्हणे? बर मग तुमचं म्हणणं काय? बाळू वैतागून चढत्या सुरात म्हणाला, तसं नव्हे, आमच्या शाळेतल्या पोरांना टीव्ही दाखवायला आणायचं होतं. म्हटलं तुमची फरमाईश आधी घ्यावी. शाळेतली पोरं? म्हणजे एकूण किती? जास्त नाही, 25-30. या घेऊन. पण शनिवारी रविवारी नको. त्यावेळेला गर्दी फार असते. अहो, शनिवार रविवारीच बघण्यासारखा असतो. त्यातून पोरं बी त्याच टायमाला मोकळी, म्हणून म्हणतो. पण एवढ्या जागेत सगळे मावणार कसे? अहो, हिथं कशाला ठेवता हे डबडं? बाहेर खोलीत लांब लचक पडवी आहे. द्या की तिथं ठेवून. कितीही माणसं आली तरी जागेला तोटा नाही मग. खुंटे गुरुजींची ही सूचना बाळूला एकदम विचार करण्यासारखी वाटली. हा सगळा सिरकानाच घरात ठेवण्यापेक्षा बाहेरच ठेवला तर तेवढाच आपला तापही कमी होईल. शिवाय माणसंही पुष्कळ बसतील. जे व्हायचं ते परस्पर तिकडे होईल. बाळूने मग विचार करण्यात फार वेळ घालवलाच नाही. त्याने कामाची माणसं बोलावून घेतली. त्यांच्याकडून बाहेरची व्यवस्था करून घेऊन शनिवारी टीव्ही बाहेर पडवीत नेऊन ठेवला. शनिवारी संध्याकाळी बाळूच्या वस्तीसमोर एखादी जत्रा भरल्यासारखा सीन दिसू लागला. सोडलेल्या बैलगाड्या, 2-3 मोटार गाड्या, 2-3 जिपा, 4-5 फटफट्या आणि 5-25 सायकली. शिवाय जवळच्या वस्तीवरून पायी चालत आलेली माणसं वेगळीच. टीव्ही सुरू होईपर्यंत बायका बाळूच्या स्वयंपाकघरात घुसल्या. पोरं बाहेरच्या अंगणात शिवाशिवी खेळू लागली आणि बाप्पे लोक अंगणात व वाळूत जागा मिळेल तिथं गप्पा गोष्टी हानीत, विड्या उडीत आणि लांब लचक पिचकाऱ्या ठोकीत बसून राहिली. बाळूचे सगळे स्वच्छ अंगण तासाभरात घाणीनं भरून गेलं. शिवाय पोरांनी तुळशीचा कट्टा ढासळून टाकला. बायकांनी 4-2 फुलझाडांच्या कळ्या तोडल्या. सगळ्यांना बळेबळे पडवीत बसवीपर्यंत बाळूच्या नाकी नऊ आले. सिनेमा आता सुरू होणार एवढ्यात एक एसटी भरधाव वेगानं आली आणि बाळूच्या वस्तीसमोर एकदम थांबली. प्रचंड आवाज झाला आणि हे करून 50-1 पोरं एसटीतून भराभरा खाली उतरली. गर्दी करून रस्त्यावर येऊन उभी राहिली. हा काय प्रकार आहे म्हणून बाळू गांगरून बघतो न बघतो तेवढ्यात खुंटे गुरुजी खाली उतरलेले त्याला दिसले. बाळूला पाहिल्यावर त्यांनी सुहास्य मुद्रेने हात जोडून नमस्कार केला.
मग पोरांकडे वळून कर्कश आवाजात ते ओरडले, हं चला रे आत, बसा त्या पडवीत जागा मिळेल तिथं, अन हान बिगान कोणी गडबड केली तर बघा, मरस्तवर मार खाल, जे दिसतंय ते मुकाट्यानं बघायचं. त्याबरोबर पोरं सुसाट निघाली आणि पडवीत बसलेल्या लोकात पुढं पाठीमागं मध्ये जिथं जागा मिळेल तिथं जाऊन बसली. बसताना त्यांनी आधी बसलेल्यांच्या मांडीवर पायावर पाय दिल्यामुळं आरडाओरड झाला. मोठ्या माणसांनी ह्या पाय दिलेल्या पोरांच्या पाठीत बमके चढवले. त्याबरोबर त्यांनी गळे काढले. आधीची पोरं आणि शाळेतली पोरं यांच्यात भांडाभांडी सुरू झाली. जिकडं तिकडे नुसता कालवा झाला. तेवढ्यात सिनेमा सुरू झाल्यामुळं पुन्हा शुकशुकचा आरडाओरडा होऊन हा गोंधळ थोडा वेळ थांबला. बेताबेताच्या शांततेत कार्यक्रम चालू झाला. त्या दिवशी कार्यक्रम संपवून मंडळी घरोघरी गेली आणि बाळूच्या वस्तीवर सामसूम झाली तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले असावेत. सिनेमा ऐटबाज असल्यामुळे गडी माणसेही गुंगून गेली होती. रोजच्या धारा काढायच्या राहिल्या होत्या. गुरांना वैरण घालण्याचे काम गड्यांनी तसेच ठेवले होते. दोघाही भावांची पोरं टीव्ही बघता बघता तिथंच पडवीत वेडीवाकडी झोपली होती. पुरुषांची जेवणी खाणी तशीच राहिली होती. म्हणून बायकाही उपाशी होत्या. बाळूला भाकरी वाढता वाढता बायको म्हणाली, आता मात्र हातच जोडते तुमच्या पुढं, ही बंद करा कटकट. का, काय झालं? सगळं बघताय डोळ्यांनी आणि काय झालं म्हणून काय विचारता हो? पोरं अभ्याससुद्धा करीनाशी झालीत. सकाळी इकडे तिकडे वेळ जातो, दिवसभर शाळा आणि संध्याकाळी हा दंगा. सकाळी उठत देखील नाहीत लवकर. धाकटा भाऊ म्हणाला, होय दादा, ही चोर कंपनी यायला लागल्यापासनं दुकानची उधारही फार वाढली. देणं नाही घेणं नाही, नुसतं म्हणतात मांडून ठेवा नावावर. अशानं दिवाळं निघल दुकानाचं. यावर बाळू काही बोलला नाही. विचार करीत गप्प राहिला. काय करावं काय नाही हेच त्याला कळेना. दुसऱ्या दिवशी दुपारीच एक फाटक्या अंगाचा माणूस वस्तीवर आला. बाळूला दुकानातच भेटला. त्याने हात जोडून रामराम घातल्यावर बाळूने विचारले, काय काम आहे? ते बाळासाहेब बामणांची वस्ती हीच का? हीच आहे. का? आणि बाळासाहेब? मीच आहे. काय काम होतं? आपणाला बाळासाहेब म्हटल्यामुळं खुश होऊन बाळू देशपांडे मृदू आवाजात बोलला, मीच आहे. तुमच्याकडं सिनेमा असतो का? सिनेमा? बाळूला नीट कळलं नाही. हां हां, टी व्ही होय. हां त्योच. बरं मग? शनिवार रविवार लई गर्दी होत्या म्हण. काय विचारू नकोस, जीव वैतागून गेलाय. म्हणजे 200-400 माणूस येत असेल नाही? हां, जवळजवळ तितकं म्हणायला हरकत नाही. मग इथं समोर खोप टाकू का? खोप? ती आणि कशाला? सिनेमा म्हटल्यावर चहा पाणी होणारच की. इथं लहानशी खोप टाकली आणि चहा शेव भजी ठेवली तर खपतील की समधी. शाबास, म्हणजे वस्तीसमोर हॉटेल काढीपर्यंत पाळी आली का? कमाल झाली. एकूण 10-20 कोसात आपल्या टीव्हीचा गाजावाजा झालेला दिसतोय. बाळू चिडला, तुला कोणी सांगितलं हॉटेलचं रे हे? कोणी नाही, लोक म्हणाले. आम्ही मधून मधून बघायला जाणार. मधी चहा पाण्याची व्यवस्था झाली तर बरं हाय म्हणून म्हणलं. शाना आहेस फार. चल चालाय लाग. सिनेमा बिनेमा काही नाही इथं. आणि हॉटेल बिटेल काढायचं नाही सांगून ठेवतो. बाळूने त्या माणसाला जवळजवळ हाकलून दिले. तेवढ्यात फोन वाजला. बाळूने फोन उचलून तोंडाला लावला. हॅलो, कोण आहे? हां, मी सिंगटे नानाचा मुनीम बोलतोय. बोला, काय म्हणताय? काय नाही, नाना विचारतात. टी व्ही बघायला यायचं आहे. बघितलाय की आप्पा तुम्ही? तसा बघितलाय. मग? नाना म्हणाले, ती मराठी बातम्या सांगणारी बाई आली का परत? आली का परत म्हणजे? नाही, पहिली बाई चांगली होती. कोण होती ती? मधीच एक बुवा आला होता. आता ती बाई आली असेल तर यावं म्हणतो बघायला, असं म्हणाले. आईला, काय हलकट लोक आहेत, असं मनात म्हणून बाळूने फोनवर उत्तर दिले. पण टी व्ही बिघडलाय हो आमचा. सध्या तरी बंदच आहे. दुरुस्त झाल्यावर कळवीन तुम्हाला.
त्या दिवसापासून बाळू देशपांड्यांच्या वस्तीवरचा टीव्ही बंदच असतो. तो दुरुस्त होतच नाही. वस्तीवर कुणी नाही असं दिसलं, फक्त घरातलीच माणसं असली की तो दुरुस्त होतो. कुणाला सुगावा लागला, बाहेरची माणसं वस्तीवर येऊन उतरली की टीव्ही मग एकदम बिघडतो. हा हा म्हणता नादुरुस्त होतो. काही केल्यास सुरूच होत नाही. हे असं काहीतरी चाललेलं आहे. धन्यवाद.